की या निवडणुकीत म्हणलं जातं की दादानी गद्दारी केली, दादा गद्दार आहे. मला लक्षात येत नाही. आता आमच्या सारख्यानी काही कुणाला बोललं की लगेच ह्यांची लायकी आहे का की साहेबांच्या विरोधात बोलावं? हो साहेब आजही आम्हाला दैवत आहेत, हो साहेब आजही आम्हाला आदरणीय आहेत, हो आजही आम्हाला साहेब जाणते राजे म्हणूनच आहेत. पण आज ही का वेळ आली आहे? जाणत्या राजाला घर नसतं, पोर नसतं, बाळ नसतं, संबंध रयता त्याची कुटुंब असतं. पण आज मात्र त्या जाणत्या राजाला रयतेमध्ये कुटुंब मध्ये आपल्याला निवड करावी लागती. ही वेळ येणं, ही वेळ काय आहे? पुलतचं सरकार स्थापन केलं, किती वेळ का आली? त्याला संस्कार म्हणायचे. आणि आता जे दादानी केलं ते दादानी एकट्याने नाही केलं, आमच्या सारख्या असंख्य जणांनी केलं. ते लोकशाहीचा निर्णय होता, आम्ही सगळ्यांनी केलं. ती मात्र गद्दारी. 2014 मध्ये जे केलं ते मात्र संस्कार आहेत. दादानी जे केलं ती मात्र गद्दारी आहे. 2017ला गणेश चतुर्थीच्या दिवशी तारखेसहित, उद्या व्हिडिओ फुटेज म्हणला त्याच्या सहित, कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो. मी दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या सहित ते काय होतं? संस्कार. आम्ही काय केलं? गद्दार. 19ला काय झालं? संस्कार. स्पष्टपणानं सांगितलं जातं. मी मान्य, अरे कमाल करतो मी, मान्य उद्धव ठाकरे साहेबांची एवढा हतबल झालेला तुमचे माजी नेते माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब एवढे हतबल झालेले कधी बघितलं? स्पष्टपणे सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजप पासून बाजूला केलं, ही आमची चाल होती. आणि उद्धव साहेब हसतायत. किती हतबलताय, कुठं चाललंय राजकारण? ते केलं ते संस्कार. आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या शिंदे साहेबांना घेऊन राज्याचं मुख्यमंत्री केलं, तर भारतीय जनता पार्टी गद्दार. तुम्ही जे काय केलं ते सगळे संस्कार. आणि दादा, मी, भुजबळ साहेब, प्रफुल्लभाई, तटकरे साहेब, मुश्रीफ साहेब, वळसे पाटील साहेब, किती जणांचे नाव घेऊ? अरे एवढेच नाही तर एक वेळ अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातल्या 53 आमदाराच्या सायासहित भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलेला कागद तुम्हाला दादा कधी दाखवतील का नाही माहित नाही, पण कधीतरी जीवनात मी एकदा दाखवणार आहे कुणाचे काय संस्कार आहेत आणि कुणाची काय गद्दारी आहे ती. मी इथं आलो जबाबदारीपूर्वक बोलवायला. मी तर आलोय प्रत्येक आव्हान स्वीकारायला आलो. पण याच्यासाठी नाही, ही भाऊबंदकीची लढाई नाही, ही लढाई विकासाची आहे. ही लढाई देशाच्या नेतृत्व ठरवण्याची आहे. ही लढाई सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या या परिसरामध्ये एक एक छोटं काम चालू आहे. त्या कामाची पाहणीपासून एक एक MP इथं सिंचनासाठी येण्यापासून ते बापू सारखे समर्थ माणसं, व्यासपीठावर असलेले समर्थ माणसं सोबत घेऊन आपल्या भागाचा विकास कसा करावा ह्या दूरदृष्टी ठेवणाऱ्या अजित दादांना आपण हात जोडून समर्थन, वहिनींच्या घड्याळीला मत देऊन करावं एवढी हात जोडून विनंती करायला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.